मित्रांनो, गूगल मॅप्स आणि एम इंडिकेटर ॲपच्या सहाय्याने आपण सुंदरपणे मुंबई एक्सप्लोर करू शकतो। तर या व्हिडिओमध्ये तसं तर पाहिलं तर खूप साऱ्या प्लेसेस मुंबईमध्ये फिरण्यासारख्या आहेत। तर मी मुख्य 3 प्लेसेस कवर केलेले आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण दादर चौपाटी आणि जुहू बीच असे 2 प्लेसेस पाहणार आहोत। आणि मुंबई दर्शनच्या पार्ट नंबर 2 मध्ये आपण मरीन ड्राईव्हचा एक वॉकिंग टूर पाहणार आहोत। समुद्राला निहाळत नुसतं शांतपणे समुद्राकडे पाहत राहणं, या ठिकाणाहून त्या समुद्राचा आनंद घेत राहणं हेच या ठिकाणाचं वैशिष्ट्य किंवा महत्त्व आपण म्हणू शकतो। इथे एक वैभवशाली दादर याची अशी मोठी अशी पाटी लिहिलेली आहे। दुरून पाहताच आपल्याला हे नाव पाहायला भेटतं आणि एक हे प्रवेशद्वार आहे। यदा कदाचित जर तुम्ही मुंबईमध्ये आला असाल आणि दादर स्टेशनजवळ जर तुम्हाला बेस्ट लोकेशन जर फिरण्यासाठी पाहिजे असेल तर 2 किलोमीटर अंतरावर ही व्ह्यूइंग डेक आणि ही मस्त सुंदर अशी बसण्याची जागा तुम्हाला इथं भेटेल आणि मस्त बांद्रावरली सीलिंगचा तुम्ही व्ह्यू पाहू शकता आणि थोडा टाईम इथे रिलॅक्स करू शकता। अशी ही दादर चौपाटी आहे। तर इथं तुम्ही रिलॅक्समध्ये बसून समुद्राचा आनंद घेऊ शकता। तर याच ठिकाणी गणपती विसर्जनाच्या वेळी इथं गणपती विसर्जित केले जातात। ह्या दादर चौपाटीचा सुंदरपणे आनंद घेऊन मी जुहू बीचकडे निघालो। तर या प्रवासाला माझा मित्र मला जॉईन झाला आणि आम्ही दोघे नंतर मग दादर स्टेशनपासून लोकल पकडून सांताक्रूज स्टेशनला आलो आणि सांताक्रूज स्टेशनपासून 3 किलोमीटर अंतरावर हा जुहू बीच आहे। तिथून तुम्हाला बस मिळून जाईल।
तर स्टेशनच्या बाहेरच त्या बस लागलेल्या असतात, त्या बसनी तुम्ही जुहू बीचला पोहोचू शकता। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आता मुंबईच्या एका फेमस बीचवर आहे, त्याचं नाव आहे जुहू। आणि थोडासा आपण बीच एक्सप्लोर केलेला आहे, मी आणि माझा मित्र, आम्ही दोघं सोबत आलेलो आहे। तर आज आपण वेगवेगळ्या प्लेसेस पाहणार आहोत। तर सकाळी मी दादरला पोहोचलो आणि दादर चौपाटी पाहिल्यानंतर आम्ही इकडं जुहूच्या बीच साईडकडे आलो। त्यानंतर आता आमचं प्लॅन आहे की आम्ही मरीन ड्राईव्हला जावं आणि मरीन ड्राईव्ह एक्सप्लोर केल्यानंतर शक्यतो वेळ जर उरला तर आम्ही गेटवे ऑफ इंडिया कव्हर करू आणि त्यानंतर CST येथे बघून बाकीचं मुंबई दर्शन करून ही आपला हा प्रवास आपण थांबू। जुहू हा एरिया मुंबईतला सर्वात श्रीमंत एरिया म्हणून ओळखला जातो आणि इथं वेगवेगळे सेलिब्रिटीज, बॉलिवूडचे मोठमोठे कलाकार, मराठी चित्रसृष्टीतील मोठे कलाकार याच जुहू या एरियात राहतात। तर हा सुंदर असा बीच पाहत शांत निवांतपणे या वाळूवर चालत ह्या लाटांचा अनुभव घेत मी हा बीच एक्सप्लोर केला आणि हा प्रवास आम्ही सुंदरपणे थांबवला। या मुंबई दर्शनाच्या भाग नंबर 2 मध्ये तुम्हाला मरीन ड्राईव्हचा वॉकिंग टूर हा पाहायला भेटेल।